लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इथं काही इच्छुक उमेदवार आहेत, तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या सोबत इच्छुक उमेदवार म्हणून अंकुश जगताप आहेत, तर त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. मी सोहाळे गावचा रहिवासी असून सोहाळे कुरुल गटातून जेडपी म्हणजे जिल्हा परिषद गटातून उभा आहे. तरी मी माझ्या परिसरात किंवा तुमच्या कुरुल असेल, बेगमपूर असेल, ह्या सगळ्याशी माझा संपर्क चांगला आहे. तरी मी आज पक्षाची राजन मालकाच्या नेतृत्वाखाली मी मुलाखत इथं सध्या दिलेली आहे. आणि मी सध्या पूर्ण दम ताकद सगळ्या ताकदीनं मालकाच्या नेतृत्वाखाली कोण जरी असला काय जरी असला, कुठला जरी पक्षाचा पुढं उमेदवार असेल तर मी राजन मालक सांगितल्यावर मी कुठल्याही छानी माघारी घेणार. जर त्यांनी सांगितलं लढाच आहे तर त्या पद्धतीनं कसलाही समोरचा आहे त्यानं बिन शरक मी लढणार आहे. त्यामुळं मी इच्छुक आहे. समोरचा कोण झेटकेन कुठं या लागलाय, ह्या कुरुल गटात झेटकेन फिटकेन काही चालत नाही. ज्याने समजा कोण इच्छुक असेल मागण्याबद्दल आमचा विरोध नाही, पण जर राजन मालकावर जर कोण टिप्पा टिप्पणी करत असेल तर जसं तसं उत्तर आम्ही देण्यासाठी आजपासून म्हणजे पहिले बी आहोत, आजपासून सुद्धा तयारीत आहोत. बाबा या पक्षात काय असेल नसल असं कुणी समजू नये. फक्त नेतृत्व मालकाच्या कुटुंबाला किंवा मी कुटुंबातलाच त्यांच्या एक उमेदवार आहे, मालकाच्या कुटुंबातला उमेदवार आहे. जर बाहेरनं येऊन कोण आमच्या तालुक्यात काय बोलत असेल आम्ही कदाही सहन करणार नाही. तुमचं कुठं गट आहे तर तिथं तुम्ही तुमच्या गटात काय बोला, आमच्या गटात येऊन मालकाच्या ह्याच्या खाली कुणीही बोलायचं नाही. तुम्ही बोलत असेल तर आमच्याकडे तुमची सुद्धा फाईल तयार आहे. कोण कुठं चोऱ्या केल्या, कोण कुठे काय केलं सगळ्याजवळ तयार आहे. त्यामुळं मी इच्छुक उमेदवार आहे. आम्ही माझा सगळं कुरुल असेल, बेगमपूर असेल, इनकी असेल, वाघुली असेल, सगळं वटवट असेल, जामगाव मिरी सगळ्या संपर्क 20 वर्षात ते 25 वर्षापासून मालकाच्या नेतृत्वाखाली आमचं कार्य आहे, काम आहे. कोण तर पैशाच्या जीवावर येऊन जर घेतके तर म्हणत असेल मी हम करतो तम करतो, कधीही जनता कशालाही आमची बळी पडली नाही, पडत नाही. सर्वसामान्य लोक आमच्या भागातली स्वाभिमानी येते. ऊस पिकवून सगळ्या पद्धतीचं जे त्याच्या पद्धतीनं सक्षम आहे ती. बाबा भूल थापेला काय बळी पडणार नाही. ती तुमच्या थापा तुमच्या पशी राहू द्या. मालक जी सांगते तर तीच या कुरुल गटात होत असते. बदल काय होत नाही, आम्ही बदल करत नाही. जर कोण म्हणत असेल मी पक्षाचा वर्ण कोणला आदल कोण कुठनं काय होईल त्याला आम्ही काय मान्य करणार नाही. जी मालकानं सांगेल ते आम्ही नेतृत्व मान्य आमचं. आजपर्यंत तुम्ही जनतेच्या विकासासाठी काही विधायक कामे वगैरे केली आहेत? जनतेच्या 25 ते 30 वर्षे समाजकार्य, ग्रामपंचायत सलग 30 वर्षे नास्टॉप सलग निवडून येतोय. ग्रामपंचायतचं काम आपलं चांगलं आहे. सोसायटीचं व्हाईस चेअरमन 10 वर्षे होतो, आज बी सदस्य आहे. सगळ्या पद्धतीचं कार्य, शिक्षण संस्थेचं अध्यक्ष होतो. म्हणजे कार्य आमचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य चांगलं आहे. मालकाच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित आहे. त्यांनी आम्हाला एक फोन जरी केला, किती जरी वाजता केलं तर काम आमचं एका झटक्यात गोरगरिबाचं होऊ शकतंय. म्हणून कुठनं ह्याच्यावर येऊन जर ती इथं सांगत असेल तर ती काय काम करणार नाही. थापा मारून 4 दिवस कुठल्या तर पक्षाच्या उड्या मारून जाईल, त्याला कोणी बळी पडणार नाही आणि मतदार पडत नाही ह्याची ग्वाही देतो. आणि मालकाच्या नेतृत्वाखाली काय असेल ते कार्यक्रम आमचं चालू राहते. तर आज तुम्ही इच्छुक उमेदवार आहात, तर उमेदवारी तुमची पूर्णपणे खात्री आहे? मालकानं आम्हाला स्वतः व इच्छुक उमेदवार आपणाला पक्षासाठी मागायला पाहिजे. काय अडचण नाही, मागून तुम्ही म्हणजे 100% मालक मला शब्द दिलाय, आम्हाला तयारीला लागायला सांगितले, आमच्या तयारीत आहे. तर पक्षाने तुम्हालाच उमेदवारी का द्यावी? पक्षासाठी आम्ही 24 तास म्हणजे फक्त आम्ही गट्टीवरच झोपलो तर असं नाही तर 24 तास राजकारण आम्ही करतोय. समाजकार्य अधिक राजकारण पूर्ण सगळ्या भागाला तालुक्याला माहितीये आणि मालकालाही माहितीये.
त्यामुळं आमचा दावेदार आम्ही आहे म्हणून आम्ही तिकीट मागतोय मालकाला. सपोज बाय चान्स तुम्हाला जर उमेदवारी नाही दिली किंवा जर ती पूर्ण नाही झाली तर तुम्ही बंडखोरी किंवा दुसऱ्या पक्षाचा विचार कराल का? सध्या जी मालक 30 वर्षे झालं मालकाला आम्ही सोडलेलं नाही. आजही मालकानं मुलाखतीत सुद्धा सांगितलं, मालक बुवा ठीक आहे म्हणले, जर मालकानं दिलं तर ते काम मालकाचं पक्षाचंच करायचं आहे. जर नाही दिलं त्यांनी बोलवून सांगतेली आम्हाला, आपणाला बाबा पक्षाची काय अडचण आहे, आपणाला धोरणं असतेली, पण माझ्या माहितीनं ती होणार नाही. फिक्स म्हणजे आम्हाला सुद्धा फिक्स आहे, अशा अपेक्षेनं आम्ही लढतोय. ठीक आहे, तर ही होती अंकुश जगताप यांची प्रतिक्रिया. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि